उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, प्रति शनिवारी आपला बहुमोल वेळ खर्ची घालून राज्याच्या देशाच्या अस्तित्वात असणाऱ्या सेवा केंद्रातून आपली हजेरी या ठिकाणी लावून स्वामींचा आणि शक्तिपीठांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात। पैकी श्री गुरुचरित्र वाचक 125 सेवेकरी आज इथे उपस्थित आहेत। त्यापैकी 95 नाशिक शहरातले आहेत। त्यांनी हात वरती करून आपली उपस्थिती नोंदवावी। त्या सर्वांना गुरुचरित्र वाचकांना मनापासून धन्यवाद आहेत। त्यानंतर पुणे जिल्ह्यातून नारोडी या ठिकाणाहून 15 सेवेकरी आलेले आहेत। त्यांनी देखील हात वरती करून आपली सेवा रुजू करावी हे कळकळीचं सांगणं आहे। नवी मुंबई 11 सेवेकरी आलेले आहेत। त्यांनी हात वरती करून आपली उपस्थिती नोंदवावी। विदर्भ विभाग अमरावतीहून आणि नागपूरहून काही सेवेकरी आलेले आहेत। त्यांनी सुद्धा हात वरती करून आपली उपस्थिती नोंदवावी। त्यानंतर उत्तम नगर नाशिक स्वच्छता विभागातले सेवेकरी आलेले आहेत। त्यांनी हात वरती करून किंवा उभं राहून आपला परिचय देऊन की प्रति शनिवारी आपण ग्राम स्वच्छता जे अभियान आहे, गाडगे बाबांनी, तुकडोजींनी, महात्मा गांधींनी जे राबवलेलं आहे त्याला गती देण्याचं काम आपण सर्व सेवेकरी प्रतिनिधी स्वरूपात आपण करावं हे कळकळीचं आवाहन। सामोडे तालुका साक्री श्रमदान सेवा करण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय करावा। सामोडे। गुजरात राज्यातून शिवाय काही सेवेकरी आलेले आहेत। त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय द्यायचा आहे। गुजरात राज्य। आपण लवकरच गुजरातमध्ये आताच मामडगे लातूर यांची नियुक्ती त्र्यंबकेश्वर ते गिरनार या रथयात्रेची जिम्मेदारी त्यांच्यावर दिलेली आहे आणि बऱ्याच काळापासून ही रथयात्रा आणि हा उपक्रम कोरोनाच्या आधीपासून तो सर्वांच्या मनात होता, परंतु कोरोनामुळं आपणाला हे कार्य करता आलं नाही या निमित्तानं। परंतु आता हे निमित्त आहे। त्या निमित्तानं मध्य प्रदेशातून आज आमच्या महापौर आलेल्या आहेत। काही जबाबदारी मध्य प्रदेशवर दिलेली आहे, काही जिम्मेदारी महाराष्ट्रावर दिलेली आहे आणि मुख्य जबाबदारी गुजरात राज्यावर दिलेली आहे। त्यामुळं काही राजस्थानवर दिलेली आहे। सुमारे 4 राज्यातून हा मेळावा, हा उपक्रम गिरनार येथे होऊ घातलेला आहे। उपक्रम मोठा आहे, 4 राज्यांशी तो संबंधित आहे। म्हणून भारतातल्या या प्रमुख 4 राज्यातल्या जबाबदार प्रतिनिधींनी यामध्ये आपला बहुमोल वेळ खर्ची घालून त्यामध्ये कार्यक्रमाला उदात्तपणानं सहकार्य सेवेकऱ्यांचं, भाविकांचं कसं राहील अशी कृती त्यांनी करावी हे कळकळीचं आवाहन। त्यापैकी आज आपण रंगपंचमी सण असूनही त्यावर आपण तुळशीपत्र ठेवून अत्यंत निष्ठेनं आपण इथे पीठात आलेला आहात। नाशिकमध्ये सध्या रंगपंचमी जोरात चालू आहे। बादल्या रंग अंगावर टाकतात, वेळ वाया घालवतात। पूर्वीसारखे आता दिवस राहिले नाहीत।
परंतु आपलं मनोरंजनाचा संस्कृतीचा भाग वगळता उर्वरित वेळ आपण जर आध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कामासाठी खर्ची घातला तो कामात येईल. म्हणून यापुढे पुढील पिढ्यांना घडवताना मनोरंजनाला थोडासा वेळ द्या असं नाही, देऊ नका असं आम्ही म्हणत नाही, परंतु त्यातला उर्वरित वेळ राष्ट्र उभारणीसाठी, धर्मसंस्कृतीसाठी, आपल्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक या बाबींसाठी आपला रोजीतला काही वेळ आपण या कामासाठी द्यावा. खूप वेळ मनोरंजनासाठी देणं हे सुद्धा आध्यात्मिक गुन्हा आहे. म्हणून आपणाला तेवढी वेळ आणि वेळेचं महत्त्व हे जाणण्या इतपत एवढा सुज्ञपणा सेवेकऱ्यांचा आहे. म्हणून त्यांनी यापुढे याचा अवश्य विचार करावा. त्यानंतर उद्या एकनाथ षष्ठी आहे. संत मालिकेत संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 15व्या शतकामध्ये 1533 ते 1599 या 67 वर्षाच्या 68 वर्षाच्या कार्यकालात या महान संतानं देशभरात, राज्यात आणि मराठवाड्यात सुमारे 10,000 संत घडवले. एवढे 10,000 संत घडवणं तसं सोपं नाही. आज आपल्याला एक माणूस घडवणं मुश्किल आहे. त्यांनी 10,000 संत घडवले आणि हे सारं श्रेय स्वतःकडे न घेता पारमार्थिक चिंतनाकडे दिलं आणि याची दखल तत्वतः भगवान श्रीकृष्णांनी घेतली. म्हणून त्यांच्या घरी एक नाही, दोन नाही, 12 वर्ष श्रीखंड्या नावाचे बावळ रूप धारण करून भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी राहिले. कुणालाही माहीत नाही. पण ही माहिती कशी झाली हे गुजरातच्या एका हठयोग्यानं सांगितलं. दरम्यान इकडे द्वारकेला शर्माजी नावाचे एक हठयोगी एका पायावर उभं राहून द्वारकेला जप तप ध्यानधारणा करते झाले. 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 12 वर्ष झाले, भगवान श्रीकृष्ण त्यांना काही भेटेना. शेवटी कंटाळून त्यांच्या समोर देहत्याग करायचा हा निर्णय नक्की केला. म्हणून त्यांनी गोकुळ अष्टमी होऊ दिली आणि दुसऱ्या दिवशी आपली जीवनयात्रा, देह समर्पित भावना पक्की करून हातात एक धोंडा आणणार आणि आता डोक्यात दगड घालणार. तेवढ्यात द्वारकेच्या मंदिरात काही चमत्कार झाला. भगवान श्रीकृष्णांच्या शेजारी ज्यांची प्रतिकृती आहे त्या मूर्तीतून मातोश्री रुक्मिणी बाहेर आल्या. अहो शर्माजी, तुम्ही काय करतायत म्हणले. त्यांनी मागे वळून बघितलं. म्हणे मी भगवान श्रीकृष्णांची याचना करण्यासाठी 12 वर्ष इथे तपश्चरण करतोय आणि ते भेटत नाही, म्हणून माझी जीवन यात्रा मला संपवायची आहे. नाही, असं करू नका म्हणा. मी सुद्धा तुमच्यासारखी 12 वर्षापासून इथे त्यांची वाट बघते, पण ते इथे नाहीत. कुठे आहेत म्हणले. ते त्यांच्या आवडत्या भक्ताकडे गंगेकाठी, गोदाकाठी 1 नाही, 2 नाही, आज 12 वर्ष झाली ते पैठण शहरात कोणीतरी एक महान संत एकनाथ महाराज म्हणून आहेत, त्यांच्या घरी भांडी घासतायत, गंध उगाळतायत.
रोज त्यांच्या शिव्या खाताय. मी त्यांचीच वाट बघते म्हणे. तुम्ही असं काय करता म्हणे. ठीक आहे म्हणे, मग मी आत्ताच जातो म्हणे. त्यांना नमस्कार घातला. मी त्यांना भेटल्याशिवाय आता माघारी येत नाही म्हणले. म्हणून दरकोस मजल करत 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 काही दिवसात ते गोदा ताटाताटानं पैठण नगरीत पोचले. उद्याचा सण पैठणची मोठी यात्रा आहे. आज जशी मढीची यात्रा आहे नाथांच्या मढीची, तशी उद्या नाथांची आहे. हा एक वेगळा ऋणानं बंध आहे. एकदाचे ते पैठण नगरीत गावाच्या शिवेवर आले. त्या गावाची रचना जुन्या पद्धतीची अजूनही आहे. तिथे गावाच्या विशीतच पिंपळाला पार बांधलेला आहे. मोठा पार आहे. आणि अनेक शतकांपासून त्या पिंपळाच्या ओट्यावर वेगळा न्यायनिवाडा करण्याची पद्धत, त्याला कुचर ओटा असं म्हणतात. आजही त्याचं नावच कुचर ओटा आहे. तिथे गावातले अप्रतिष्ठित प्रतिष्ठित काही जे लोक आहेत, तासनतास तिथे लोकांची निर्भत्सना करणं, निंदा करणं, निर्भत्सना करणं, हा उद्योग तिथे अजूनही चालू आहे. अजून तो वारसा त्यांनी मोडलेला दिसत नाही. कारण आपले अनेक मेळावे तिथे झालेले आहेत. पैठण आम्हाला नवीन नाही. होता करता त्या ठिकाणी ते पोचले. तो काठेवाडी पेहराव असल्यामुळं आपसात चर्चा झाली. ही व्यक्ती कुठली तरी परराज्यातली असावी. म्हणून यांनी विचारलं शर्माजींनी, मला एकनाथ महाराजांच्या घरी जायचंय म्हणे. ते कुठे आहेत ते मला सांगा. छे म्हणे, ते आम्हाला काही माहीत तर नाहीच म्हणे, पण तुम्ही शहाणे असाल तर त्यांच्याकडे जाऊ नका म्हणे. यांना आश्चर्याचा धक्का बसला. अहो म्हणे, ते गाढवांना गंगा पाजतात, हरिजनांना पितर म्हणून सणावाराला बोलवतात, कुणालाही बोलवतात, कुणालाही काही करायला लावतात म्हणे. कर्मकांड पाळत नाही, धर्म पाळत नाही. कशा करता त्यांच्याकडे जाता म्हणे. ठीक आहे म्हणे. यांच्या ते लक्षात आलं. पुढची भाषा बंद करून ते पुढे चालू लागले. समोरून 2 शाळाकरी मुलं येत होती. त्या शाळाकरी मुलांना विचारलं, मुलांनो, मला एकनाथ महाराजांच्या घरी जायचं आहे, तुम्ही घर दाखवता का मला? हो म्हणे, आमच्याबरोबर चला, आम्ही दाखवतो म्हणे. ती लहान 8-10 वर्षाची मुलं बरोबर घेऊन ठीक सकाळी 9 वाजता नाथ आपली दिनचर्या आटोपून घोंगडीवर ओसरीत बसलेले होते. दुर्दैवानं त्या दिवशी घर भरलेलं रोज असायचं. त्या दिवशी एकनाथ महाराज सोडून घरात कोणी नाही. त्यांनाही वाटलं असावं की आज आपण एकटेच ओसरीवर बसलो. तेवढ्या धापा टाकत हे शर्मा नामक ग्रस्त धावपळ करत करत त्यांना भेटले. विचारताना मागचा पुढचा विचार न करता, का हो एकनाथ महाराज आपणच का? हो म्हणे, मला एकनाथ म्हणतात. अहो म्हणले, 12 वर्ष झाली द्वारकेला एका पायावर उभं राहून जप तप करत होतो. भगवान श्रीकृष्णांनी मला त्या आविष्कारात दर्शन द्यावं. मातोश्रींनी मला पाठवलेलं आहे, मातोश्रींनी मला दर्शन दिलेलं आहे. त्यांचा पत्ता मला, तुमचा पत्ता त्यांनी मला दिलेला आहे. पण तुमच्या घरी गेली 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण राहतायत, त्यांचं मला दर्शन हवंय. असं म्हणता क्षणी एकनाथ महाराज हवालदिल झाले. श्रीकृष्ण
आणि माझ्या घरी माझी काय एवढी योग्यता आहे की माझ्या घरी भगवान श्रीकृष्णांनी यावं? अहो म्हणे, मी पुराव्यासह बोलतोय. त्यांचं नाव श्रीकृष्ण नाही, त्यांचं नाव तुम्ही श्रीखंड्या ठेवलेलं आहे. असं म्हणता क्षणी दुसरा आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना बोलवा, ते श्रीखंड्या नाहीत. आश्चर्याचा धक्का बसल्यावर ह्या संवादामध्ये नाथांच्या पत्नी गिरजाबाई यांनी हा संवाद ऐकला आणि धावत आल्या. अहो, आत्ता तो इथे उभा होता म्हणे, मी हाक मारून आणते म्हणे. त्या धावत गेल्या. अरे श्रीखंड्या इकडे ये. श्रीखंड्याचा पत्ता नाही. तास झाला, 2 तास झाले, 12 वाजले, माझा वैश्वदेव उपाशी राहील, मी तुमच्याकडे जेवण्यासाठी आलो नाही म्हणे. नाथांसमोर कहो तो माँ मरती ना कहो तो बाप मरता अशी अवस्था झाली. आता काय करायचं? नातही शोधायला लागले. सगळं गाव जमा झालं, पत्ता नाही. गावातली सारी माणसं त्याला शोधायला निघाली. कुठेही पत्ता नाही. गाव तसं छोटंच, पत्ता नाही. इकडे संवाद चालू झाले आणि शेवटच्या टोकाला पुन्हा शर्माजी येऊन ठेपले. तिथे मी डोक्यात दगड घालणार होतो, आता तुमच्या देवासमोर मी डोक्यात दगड घातल्याशिवाय घरी परत जाणार नाही. अहो म्हणे, असं काय करता म्हणे. गिरजाबाईंनी सांगितलं, कधी कधी हे श्रीखंड्या गायी घराला येण्याची वेळ झाली की गायी पुढे आणि श्रीखंड्या मागे पावा वाजवत, बासरी वाजवत असं कधी कधी यायचे. ती वेळ आता झालेली आहे. थोडा वेळ आपण वाट बघा. तुमची हाक त्यांनी ऐकली तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या आधी आम्हीच 2 जण डोक्यात दगड घालून आत्महत्या करू म्हणे. तुम्हीच काय करता आत्महत्या म्हणे. असंही गिरजाबाईंनी त्यांना सुनावलं. मग ते थांबले. काही क्षणाची वेळ झाली. गायी घराकडे येण्याची वेळ झाली. पक्षी झाडावर किलबिल चिलबिल करत होते. पिल्लांना दाना पाणी करत होते. गायी घराला येण्याची वेळ. ती तहानलेली वासरं गायीची वाटच बघत होते, हमरत होते. आणि अशा अचूक प्रसंगी ती बासरी वाजली. अहो थांबा म्हणे, आत्महत्या करू नका म्हणे. आलेत म्हणले श्रीखंड्या. दुरूनच त्यांनी हात केला. अरे म्हणे, थांबा, मी आलोय म्हणे, आत्महत्या करू नका. हातातले धोंडे आपोआप खाली गळाले आणि नाथांनी असं खुणेनंच सांगितलं, हेच ते म्हणे श्रीखंड्या म्हणे, आता कुठं जाता म्हणे. मागचा पुढचा विचार न करता त्या कर्मठ शर्माजींनी असे पाय पकडले, असे पाय पकडले. अहो म्हणे, मी 12 वर्ष द्वारकेला थांबलो, तुम्ही इकडे निघून आले. साधा दृष्टांत नाही, साक्षात्कार नाही, काही नाही. मातोश्रींनी मला सांगितलं म्हणून मी आलोय, ते काही चालणार नाही म्हणे. आता तुम्हाला मूळ स्वरूपात, तुम्ही राजे असतानाचं स्वरूपात मला दर्शन हवंय. मला तुमच्याकडं मोक्ष, मुक्ती, धन, संपदा काही नको आहे. दर्शन देता का नाही, नाहीतर मी पाय सोडणार नाही म्हणे. हट्टाला पेटले. ठीक आहे म्हणले. असं म्हणता क्षणी कोटी सूर्याचं तेज त्यांनी स्वीकारलं. शंखचक्र गदा पद्म हातात घेऊन, पितांबर वस्त्र धारण करून त्यांच्या समोर ते प्रकटले. एवढं तेज बघवेना नाथ तर हवालदिल झाले. त्यांनी डोळे अक्षरशः झाकून घेतले. एवढं तेज डोळ्यामध्ये आपण साठू शकत नाही.
क्षणात त्याला कृतकृत्य करून मग नाथ रुसले. अहो म्हणे, त्याला तुम्ही द्वारकेच्या अवस्थेत दर्शन दिलं, पण मी माझ्या 68 वर्षात जो श्रीकृष्ण रंगवला तो द्वारकेचा नाही. मी गोकुळातला कृष्ण रंगवला, मी बाल अवस्थेतला श्रीकृष्ण रंगवला. माझी योग्यता एवढा मोठा कृष्ण रंगवण्याची नाही. तुम्ही काही करा, मला त्या अवस्थेत दर्शन द्या म्हणे. थोडाफार मागे पुढे करून म्हणे, हे आत्ता रुसले यांनी त्या अवस्थेत मागितलं, तुम्ही पुन्हा बाल अवस्थेत मागितलं. ठीक आहे म्हटल्यावर पुन्हा ते रूप बदललं, पुन्हा ते बालरूप धारण केलं, हातात बासरी घेतली आणि नाथांची शेवटची गवळण, आवडती गवळण, कशी जाऊ मी वृंदावना, कृष्ण वाजवितो पावा, ही गवळण त्यांनी बासरीवर गायली. पण त्यात चमत्कार असा झाला की ती पक्षी जे झाडावर चारा पाणी दाणा पाणी करत होते, एवढा मधुर वाद्य ऐकल्यावर त्यांची तोंड आत तशीच राहिली. ते दाणा खायला सुद्धा तयार नव्हते. वासरं हंबरत होती, गायींना पीत होती, ते पिणंही सोडून दिलं आणि तो नाद ब्रह्म ऐकण्यामध्ये ते मनमुराद तो आनंद लुटत होते. क्षण एक घडता तत्संगती, म्हणूनी कवी वर्णिता ती संत महिमा विशेष. साऱ्यांना भूल पडली, माणसंही कावरी बावरी झाली. सारं पैठण नाथांच्या घरी धावत आलं. एवढी सुमधुर बासरी कोण वाजवतोय? त्यांना सुद्धा अचंबा वाटला आणि क्षणात त्या नाथांच्या घरात पाय ठेवायला जागा नाही. 12 वर्षाचं तपोबल सर्वांना त्या दिवशी तिथे त्यांचं दर्शन झालं, त्या देहातून त्यांचं दर्शन झालं. पण जाता जाता त्यांनी सांगितलं त्या शर्माजींना, भल्या माणसा, मला इथे अजून 12 वर्ष राहायचं होतं, तू आज माझं पितळ उघडं पाडलं म्हणे, तू यायला इथे नको होतं. मला नाथांच्या घरी अजून 12 वर्ष राहायचं होतं, तू माझी फार मोठी पंचायत करून टाकली. परंतु मी एक शब्द देतो पैठणवासियांना, मी इथेच राहीन आणि त्याची अनुभूती एकनाथ षष्ठी रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पैठणकरांना येईन. आजही नाथांच्या मंदिरामध्ये मोठा तो त्या काळातला अजून रांजण आहे. काही केल्यानं भरत नाही. हजारो लोक हांडे पाणी टाकतात, माठ भरत नाही. पण अनपेक्षित श्रीखंड्यारूपी कोणीतरी येतं आणि एक हांडा टाकतं, तो माठ भरून वाहायला लागतं. हे आजही वास्तव लपवता येत नाही. काही वर्षापूर्वी आमचे एक PSI सेवेकरी त्या ठिकाणी, त्यांची बदली तिथेच झाली. मी हा किस्सा त्यांना 25 वर्षापूर्वी सांगितलेला होता. त्यांनी तो डोक्यात पाठ ठेवला. आता कसं काय श्रीखंड्या पाणी टाकतात आणि मी कसं त्यांना पकडेल, ही आस लावून त्यांनी तिथे ड्युटी लावली. दुपारी ही घटना 12 ते 12:30ची घडत असते. त्यांनी त्या वेळेत त्या फौजदार साहेबांनी ड्युटी लावली. मी आज श्रीखंड्याला पकडणार म्हणजे पकडणार म्हणे. म्हणून घरी सांगून गेले, मी 12:30 वाजता येईन, तू नैवेद्य ते सर्व तयार ठेव. इकडे अशी किमया केली की त्यांच्या बायकोचा ड्रेस घालून श्रीखंड्या तिथे आले आणि त्यांनी तो माठ भरून तो माठ वाहला. साहेबांना तिथे काही बोलताच येईना. घरी आले म्हणे, तू तिथे माठ भरून पाणी कशाला आली होती म्हणे. मी कुठं आले म्हणे, मी तर घरीच आहे, मी नैवेद्याची तुमची वाट बघते म्हणे. अशा अनेक किमया नाथांच्या घरी रोज घडत होत्या, आजही घडत आहे. म्हणून एकनाथ षष्ठीला असंख्य सेवेकरी हा क्षण बघण्यासाठी आजही खूप गर्दी करतात.
असो, मला तो इतिहास आपणाला माहीत आहे, तो परत परत सांगायचा नाही, परंतु वास्तव लपवता येत नाही, जे आहे ते आहे. म्हणून आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात की आपणाला श्री खंड्यारूपी स्वामी महाराजांची सेवा, त्याच तोडीत असंख्य अनुभव श्वासागणिक तुम्हाला येत आहेत. किती बुकं लिहिणार, किती पुस्तकं लिहिणार, कुणाला सांगणार, एवढ्या अनुभूती रोजच आपणाला आज कलियुगात स्वामींच्या सेवेकऱ्यांना येत आहेत. हे लपून ठेवता येत नाही. किती लपवणार तुम्ही? या अनुभूती आहेत. म्हणून आपण अत्यंत भाग्यवंत पुण्यवंत आहात की उद्याच्या 31 मार्चला असंख्य लोक पैठण शहर गाठतील. त्या ठिकाणी त्या माठात पाणी ओततील आणि कोण कोणाच्या रूपात अकल्पित श्रीखंड्या काय करतील, तो माठ कसा भरतील ते त्यांनाच माहीत आहे. त्यानंतर आपणाला पुढच्या शनिवारी इथे नेहमीच्या आपण महिन्यात येणारे सर्वच शनिवार, ज्यांना ज्यांना चौथा शनिवार जमत नाही त्यांना त्यांना शनिवारी आपली सेवा रुजू करण्याला इथे नामी संधी आहे. हे आता सबब राहिली नाही. कुठल्याही शनिवारी आपणाला सेवेची संधी मिळालेली आहे. म्हणून इथे गुरुपीठामध्ये सांगताना 5 तारीख सांगितली गेली, ती आम्ही रद्द केलेली आहे. 6ला पुढच्या शनिवारी अभिष्टचिंतन सोहळ्याचं नियोजन सर्वांनी एक वाक्यता करून सांगावी, सर्वांना संधी मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर 8 एप्रिलला संभाजीराजांचा बलिदानाचा दिवस आहे. ज्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी मोडेल पण वाकणार नाही, औरंगजेबासमोर देह संपवला पण ते झुकले नाहीत, तो दिवस 8 एप्रिल छत्रपती शंभूराजांचा महानिर्वाणाचा दिवस. 9 एप्रिलला पाडवा आहे. नवीन वर्ष सुरू होते. आपण गुढी पाडवा आणि या चैत्र महिन्यात आगामी पुढील पंधरवाड्यात 3 नवरात्र येतात. देवी नवरात्र, राम नवरात्र आणि हनुमान नवरात्र. या तिघही प्रमुख दैवतांच्या नवरात्रात आपणाला सहभाग घेण्याला संधी मिळालेली आहे. म्हणून या काळात तुम्ही अपेक्षित सप्तशतीचे पाठ करावेत, रामरक्षा वाचावी, हनुमान चालीसा तथा हनुमानांची स्तोत्र स्तवन करावं. आपण मागील जानेवारीमध्ये 11 कोटी रामरक्षा आणि 11 कोटी हनुमान चालीसा सेवेकऱ्यांची सेवा रुजू केलेली आहे. हे परम भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळंच देशात आता रामराज्य यायला ही सुरुवात झालेली आहे. या देशात रामराज्य यावं, या देशात अनाचार, अत्याचार, दुष्काळ या साऱ्या गोष्टींचं कायमचं निवारण व्हावं आणि चैत्रशुद्ध गुढीपाडव्यापासून दुष्काळ निवारण्यासाठी, कारण यंदा पाण्याचा महाभयंकर दुष्काळ आहे. म्हणजे एवढा दुष्काळ आहे की डोळ्यात पाणी आणायला सुद्धा पाणी राहणार नाही, एवढा भयानक दुष्काळ पुढे वाढून ठेवलेला आहे. म्हणून ती तीव्रता कमी करण्यासाठी आपण चैत्र पाडव्यापासून मनोभावे वैयक्तिक आणि सामुदायिक पर्जन्य सूक्ताचे पाठ करावेत. इथे लातूरचे सेवेकरी आलेत. मागील काही वर्षापूर्वी नाशिकहून रेल्वे भरभरू पाणी त्यांना पाठवलं, ते तुम्हाला माहीत आहे. त्यापेक्षाही गंभीर दुष्काळ यंदा महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सुद्धा आहे. म्हणजे नाशिकला कधी दुष्काळ पडला नाही. यंदा सर्वात जास्त तीव्रता नाशिक जिल्ह्यांच्या 22 तालुक्यांमध्ये आहे. हे त्यात नाशिक सुद्धा सुटलेलं नाही. म्हणून आपण पाण्याची काळजी घ्यावी, पाणी जपून वापरावं.
पिण्याचं पाणी जपून वापरावं, सर्वच पाणी जपून वापरावं. आणि जे लोक पाण्याचा गैरवापर करतात त्यांना हात जोडून विनंती करावी की गैरवापर करू नका. अनेक नेत्यांचे कारखाने आहेत दारूचे, त्याचा लाखो लिटर पाणी वाया जातं. त्या मांजराच्या गाळ्यात घंटा बांधण्याचा प्रयत्न कोणीतरी करावा आणि पाण्याची बचत करावी, हे कळकळीचं निवेदन आहे. त्यानंतर 10 एप्रिलला स्वामींचा प्रकट दिन आहे. आपणाला विदित आहे भगवान श्रीकृष्णांच्या द्वापार युग संपत नाही तर निमित्त झालं आणि त्याचं औचित्य ठेवून तो बाण पायाला लागण्याचं एक निमित्त झालं. त्या शिकाऱ्याच्या तिथे भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावले आणि त्याच ठिकाणी जमीन दुभंगून त्या कुरुक्षेत्रावर 8 वर्षाची बालकमूर्ती आपोआप बाहेर आली. अनेक तुम्ही जन्म बघितले देवांचे, रामाचा बघितला, उर्वरित दशावतार बघितले, एकही माता स्वामींना जन्म देऊ शकत नव्हती. ती माता म्हणजे पृथ्वी. स्वामींना पृथ्वी मातेनं जन्म दिलेला आहे. पृथ्वी दुभंगून स्वामी प्रकट झाले. छेलीखेडे गाव, पंजाब प्रांत आणि त्या कुरुक्षेत्रावर जिथे युद्ध संपलं भगवान श्रीकृष्णांचं, त्याच ठिकाणी धरणी दुभंगली आणि भगवान स्वामी महाराज त्यांचं प्रकटीकरण झालं. तो दिवस द्वितीया. म्हणून आपण 10 एप्रिलला स्वामींचा अवतरण दिन म्हणून, प्रकट दिन म्हणून, यात त्यांची समाधी नाही, जन्मच नाही तर मृत्यू कुठून. त्यांनी समाधी घेतलेली नाही. जशी तुकाराम महाराजांची समाधी नाही, मुक्ताईंची समाधी नाही, तसं ते तर संत होते, पण हे तर परब्रह्म आहे. म्हणून त्यांची समाधी नाही. लौकिकदृष्ट्या तो मानवी देह समाप्त करणं हे नियतीचं लक्षण होतं. त्यासाठी त्यांना ते एक नाटक करावं लागलं तात्पुरतं. पण औचित्य ठेवून ते समाधी घेतल्यानंतरही आपल्यासारख्या असंख्य सेवेकऱ्यांना ते सदेह संवाद साधत असत. कुणाला 8 दिवसांनी, कुणाला महिन्याभराने, कुणाला वर्षभराने स्वामी सदेह संवाद साधत होते. म्हणजे ते आपल्यातून गेले नाही हे ठामपणे त्यावेळी सेवेकरी आणि आजही सेवेकरी सांगतायत. हे वास्तव आहे. म्हणून मैं गया नहीं, मैं जिंदा हूं या वाक्याची आजही प्रचिती येते. यामध्ये अजिबात बदल नाही. त्यानंतर 14 एप्रिलला एकदिवसीय नवनाथ पारायण गुरुपीठात आहे. 17 तारखेला रामनवरात्रापैकी रामनवमी आहे. आपण सर्वांनी केंद्रनीय स्वामींच्याच अंतःकरणात राम बघावा आणि त्यांच्या समोर रामरक्षा वाचावी. कुठेही जायचं कारण नाही. ज्यांना जाणं शक्य नाही राम मंदिरात, त्यांनी स्वामींसमोर रामरक्षा वाचावी. स्वामी नाही म्हणणार आहेत का वाचू नका म्हणून. अक्कलकोटला मीच राम होतो, मीच कृष्ण होतो, मीच मच्छ कच्छ वराह होतो, असं सेवेकऱ्यांना पटवून दिलेलं होतं. म्हणून आजच्या नवयुगामध्ये स्वामींसमोरच जर आपण हे केलं तर कदाचित स्वामींचा अधिक जास्त आशीर्वाद मिळेल. 23 एप्रिलला हनुमान जयंती आहे. आजही राम मंदिरात जर तुम्ही मारुती स्तोत्र वाचलं तर राम पहिले आशीर्वाद देते. आणि मारुती समोर जर रामरक्षा वाचली, मारुती राया ताबडतोब काम करेल. गुरु शिष्य कसे असावेत हे रामायणकारांनी आणि महाभारतकारांनी या जीवनादर्शांचा आदर्श दिलेला आहे. त्यानंतर 27 एप्रिलला मासिक महासत्संग आहे. 28 एप्रिलला
वास्तुशास्त्र प्रश्नोत्तर याज्ञिकी ग्राम अभियान 18 विभागाचं नेहमीप्रमाणे प्रशिक्षण सोहळा केला जातो। दुसरा रविवार एकदिवसीय नवनाथ पारायण गुरुपीठ, तिसरा रविवार एकदिवसीय पारायण त्र्यंबकेश्वर, सर्व गुरुवार श्री क्षेत्र नरसिंहवाडी दत्तधाम, एकदिवसीय गुरुचरित्र पारायण श्री क्षेत्र पिठापूर दत्तधाम, सर्व रविवार आणि पौर्णिमा श्री क्षेत्र गाणगापूर। असं ही जी दत्तधाम आहेत, सुदैवानं सेवेकरी खूप भाग्यवान आहे। आपणाला वर्षभरात आपल्या सवडीनुसार त्या ठिकाणी श्री गुरुचरित्र पारायण करण्याला आपणाला एक ओसरी हक्काची त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। पण त्या ठिकाणी आपणाला दत्त महाराजांना त्या आविष्कारात अन्नदानाचं महत्त्व विशेष वाटत होतं। त्यावेळी शेती एवढी पिकत नव्हती, कमीच धान्य पिकायचं। त्यामुळं भगवान दत्तात्रेयांनी अन्नदानाला असामान्य महत्त्व दिलं होतं। ज्यांना पंचमहायज्ञ आमच्या जिल्हा प्रतिनिधींनी दर शनिवारी ते पंचमहायज्ञ सांगतात। शहरामध्ये सर्वच जण पंचमहायज्ञ करत नाही। त्याचं औचित्य ठेवून पंचमहायज्ञ म्हणजे चांगल्या व्यक्तीला अन्नदान करणं, त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात। जर आपण दत्तधामामध्ये अपेक्षित लोकांना अन्नदान केलं तर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे। म्हणून त्या ठिकाणी 12 महिने 24 तास अन्नदान करण्याची गुरुपीठासह एक आपणाला उपलब्धता निर्माण झालेली आहे। त्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो। तसं नाशिककर एवढे भाग्यवान आहेत, त्यांनी मनापासून रोज इथे पंचमहायज्ञ करण्याचा संकल्प केलेला आहे। इथे भाविकांना इथे ते अन्नदान करत असतात, घरून पोळ्या बनवून आणतात आणि इथे चांगल्या व्यक्तींना अन्नदान करण्याचं पुण्य त्यांच्या खात्यावर जमा होतं। आता उलट स्पर्धा सुरू झालेली आहे, आमच्या वाट्याला सुद्धा अजून काही येईल का या अपेक्षेनं ते त्यांच्याकडे बघतायत। म्हणून त्या दृष्टीनं ही अत्यंत पुण्यपर्वणी या पंचमहायज्ञापैकी मनुष्य यज्ञाची आहे। म्हणून तुम्ही त्र्यंबकेश्वर असो, होणारे नामसप्ताह असो, ही दत्तपीठं असोत, या पीठांवर आपणाला ही सेवा करण्याची एक नामी संधी आपणाला मिळालेली आहे। त्यानंतर 7 एप्रिल 24 जागतिक आरोग्य दिन आहे आणि 1 दिवस आरोग्य शिबिर जनकल्याण योजना उद्दिष्टपूर्तीसाठी शिबिर आयोजित केलेलं आहे। खरं तर आजचा आणि उद्याचा अजेंडा आपला आगामी काळातला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आहे। वर्षभरात भाविक गरजू रुग्ण यांच्यापर्यंत सेवा उपलब्ध करण्यासाठी नाशिकची सगळी डॉक्टर मंडळी तर आत्ता तयार आहे। आम्हाला सांगा, आम्ही येतो। परंतु वास्तू तर तयार पाहिजे का नको? म्हणून आगामी काळात लवकरात लवकर ती वास्तू आकार घ्यावी म्हणून आपण आपसामध्ये, बघा जिल्हा प्रतिनिधींनी सांगितलं की आपला अजेंडा वास्तू उभं करण्याचा आहे, बाकीचे कामं थोडी नंतर करावी। अनेक काही केंद्रांना बांधकाम करण्याची घाई झालेली आहे, परंतु आधी लगीन कोंडाण्याचं, नंतर रायबाचं करा। आधी कोंडाण्याचं करा, मग रायबाचं आपण करणारच आहोत। तथापि सगळ्या डॉक्टर लोकांनाही घाई झालेली आहे की आम्ही केव्हा तिथे सेवा रुजू करू, रुग्णांना सहकार्य करू, सेवा देऊ, हे सगळं बरोबर आहे। परंतु अयोध्येप्रमाणे आपण खारीचा वाटा म्हणून
पैसे गोळा न करता आपण जनकल्याणाचं औचित्यातून मजुरी देऊ. पण गेल्या 2 दशकात अयोध्येला काय झालं? तुम्ही एक वीट पाठवली, मी एक वीट पाठवली. भारतभर 150 कोटी लोकांनी 150 कोटी विटा पाठवल्या तिथे. तिथे विटा ठेवायला आता जागा नाही. 350 एकर जागा आहे. एवढ्या विटा येऊन पडल्या, एवढी रेती येऊन पडली, एवढं स्टील येऊन पडलं. त्यामुळं आयोजकांना ही तुमची आमची स्वप्नपूर्ती लवकर फलद्रूप करण्याला संधी मिळालेली आहे. हे वास्तव आहे. म्हणून आपण असा निश्चय करू की त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे, मागा उल्लेख केल्याप्रमाणे, ते आपण खारीच्या वाट्यानं तिथे आणून टाकावं. आयोजकांना त्याचा वापर करावाच लागेल. रेती म्हटली तर ती वापरावी लागेल, स्टील वापरावं लागेल, विटा वापराव्या लागतील. पैशाचा काळे कागद करण्यापेक्षा, हिशोब ठेवण्यापेक्षा हे सोपं आहे सर्वसामान्य माणसांना. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण सर्व 36 जिल्ह्याचं, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि देशातल्या सर्व केंद्रांना सांगा की तुम्ही एक पारदर्शी कृती म्हणून जनकल्याण ही योजना तर चालूच राहू द्या. त्यातून आपल्याला बँके थ्रू मजुरी देता येईल, परंतु रॉ मटेरियलमधून खूप काही आपण काम करू शकतो. म्हणून त्याला लागणारं जे मटेरियल आहे त्याची पूर्तता करण्याकामी खारीच्या वाट्यानं आपण ही भूमिका आपली स्पष्ट करावी, हे कळकळीचं आवाहन. 2 एप्रिलला कालाष्टमी, 16 एप्रिलला दुर्गाष्टमी आहे. त्या निमित्तानं आपणाला त्या हॉस्पिटलच्या जागेवर रोज नाशिककर सप्तशती पाठ करतात बघा. त्या हॉस्पिटल लवकर व्हावं म्हणून भगवतीला साकडं घातलेलं आहे. त्यानंतर सिद्धमंगल पूजेचं जे आयोजन आहे ते सुद्धा, तो महसूल हॉस्पिटलला वर्ग करण्यात यावा. त्यासाठी आपण सर्वच जण, सर्व जिल्ह्यांना, सर्व प्रतिनिधींना त्यांनी सांगावं की ही सिद्धमंगल पूजा जी आहे याचा सारा महसूल आपणाला हॉस्पिटलसाठी 1-1 रुपया तिथे भरायचा आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त पूजेकडे जरी संबंधितांना वळवलं, ती वर्गणी आपणाला तिकडे हॉस्पिटलसाठी निश्चितपणे तिचं वर्गीकरण करता येईल. हे त्यातलं महत्त्वाचा भाग आहे. असो, अशा पद्धतीनं आपणाला या सर्व बाबी या कार्यातून जनतेसन्मुख पारदर्शक पद्धतीनं आपणाला पोचवायला, मांडायला ही एक नामी संधी या बहुविध विभागांनी ठरवलेली आहेत. या विभागात 18 विभाग तूर्त कार्यरत आहेत. विभाग तसे खूप आहेत, 108 आहेत, परंतु एवढे सगळे आपल्याला झेपवणं आज अवघड आहे. म्हणून राज्यात जेवढे शिक्षक आहेत त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाची जिम्मेदारी दिलेली आहे. पैकी बहुविध ठिकाणाहून गुरुजन प्रतिनिधी आलेले असतील. त्यांनी या विभागाच्या वतीनं आपला उभं राहून परिचय द्यावा आणि घराघरामध्ये पुंडलिक, घराघरामध्ये श्रावणबाळ कसे तयार होतील आणि वृद्धाश्रम मुक्त भारत कसा होईल, हे राष्ट्रीय कार्य आहे. यामध्ये आपला भाग घ्यावा. दुसरा विभाग प्रश्न उत्तर प्रतिनिधी आहे. जे प्रश्न उत्तर करतात त्यांनी देखील उभं राहून आपला परिचय द्यावा आणि आर्तपीडित दुःखितांना जी आस आहे आपल्या सर्व समस्या मुक्त जीवन जगण्याला, चिंतामुक्त जीवन जगण्याला एक नामी संधी आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपणाला पुनश्च धन्यवाद आहेत की आपण परत असे अनेक हात तयार करा की जेणेकरून मानव जातीच्या समस्या आपणाला सोडता येतील. पुढचा विभाग विवाह मंडळ आहे. विवाह मंडळ वाड्या वस्त्या गणिक आपणाला गावोगावी पोचवायचं आहे आणि बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं विवाह मंडळ गावागणिक आपणाला पोचवायची आहेत. सर्व सामाजिक बांधिलकी पत्करलेली आहे. हिंदूच करतील नवल नाही, परंतु अन्य धर्मीयांनी सुद्धा त्याची कास धरावी, हे कळकळीचं आवाहन विवाह मंडळाच्या वतीनं केलेलं आहे.
म्हणून आपण विवाह मंडळाचं महत्त्व जनमानसात आणि सर्व ग्रामपंचायतीचा जेवढ्या आहेत त्यांच्यामार्फत गावाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर बिना हुंड्यानं आपण विवाह करावे, हे कळकळीचं आवाहन. साखरपुड्यात करावेत, खर्च वाचवावेत, या साऱ्या बाबी आपण सहानुभूतीपूर्वक सांगाव्यात. पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आहे. आपण वेळोवेळी कृषी मेळावे घेतो, त्यात माती परीक्षण, पाणी परीक्षण, बीज गुणवत्ता आणि दुष्काळ अटळ आहे. यंदा तर याची झळ 2 वर्ष आपणाला सोसावी लागणार आहे. अन्नधान्य टंचाई, सरकारची काही चुकीची धोरणं, लोकांना फुकट धान्य देऊन देऊन ती सारी गोडाऊनं खाली होणार आहेत मतं मिळवण्यासाठी, परंतु पुढचा त्यांनी विचार केलेला दिसत नाही. उद्या जर अजून दुष्काळ पडला तर देशात तुम्ही धान्य कुठून आणणार? म्हणून या साऱ्या बाबी आपणाला अत्यंत काटकसरीनं आणि प्रगल्भतेनं याचा अनेक वेळा विचार करून यावर मात कशी करायची हे कृषी विभागानं ठरवलेलं आहे. असो, पुढचा विभाग आरोग्य संविधान आहे. इथे डॉक्टर लोक आमचे आलेले आहेत आणि आत्ताच आमचे पाटील साहेब डॉक्टर ऑर्थोपेडिक आलेले आहेत. हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी ते आलेले आहेत आणि येता येता ह्या डॉक्टरांनी कॅन्सरचा दवा आणलेला आहे. बिना वेदना, बिना केमो, औषधं मात्र कडू तुरट आहेत आणि लाभार्थ्यांना ती मुक्त हस्ते आपणाला ती पुरवण्याची व्यवस्था इथे या विभागानं केलेली आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की असाध्य आजार जे आहेत न बरे होणारे ते बरं करण्याचं सामर्थ्य या दव्यात आहे. तो दवा इथे उपलब्ध आहे आणि एणकेनं प्रकारेनं मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलमधून हे सर्व अथतइति दवा आणि उपचार मोफत माफक दरात गरजूंपर्यंत पोचवण्याचा सेवेकऱ्यांनी आणि डॉक्टरांनी संकल्प केलेला आहे. हे कळकळीचं आवाहन. धन्यवाद. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुतज्ञ आले असतील, त्यांनी देखील आपला परिचय द्यावा. वास्तूचं वास्तू पण निरोगी जीवन जगण्यासाठी आहे, चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी आहे. म्हणून ती वास्तू कशी असावी, त्यात काय असावं, असण्यापेक्षा काय नसावं. नैऋत्य प्रवेश, आग्नेयचं पाणी, बंद पडलेली घड्याळं, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी, घरात काळ्या रंगाचा दगड, किचनला म्हणा कुठेही नसावा. काळ्या रंगाचा दगड डोक्यावर कर्ज वाढवतो आणि घरात दवाखाना चालू होतो. याचा अर्थ आजार सारखे चालू होतात, एक बारा झाला की दुसरा. म्हणून तोडफोड न करता त्या काळ्या दगडांना तुम्ही ऑइल पेंट मारा, हिरवा, पिवळा, पांढरा कुठलाही, काळा सोडून. या साऱ्या बाबी आपण सोप्या पद्धतीत हे करावं. म्हणून वास्तुतज्ञ प्रतिनिधी उपाययोजना त्या आपणाशी संबोधित करणार आहेत. ज्यांना वास्तुशास्त्राबद्दल काही शंका असतील त्यांनी अवश्य आमच्या प्रतिनिधींकडे मांडाव्यात. आता बोईसर, पालघर जिल्ह्यातून 65 सेवेकरी इथे आलेले आहेत. त्यांनी हात वरती करावा किंवा उभं राहावं. नवा जिल्हा आहे, मला वाटतं ते प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येनं येत आहेत. डहाणूसह तिथे यापूर्वी नाला सोपाऱ्यासह अनेक उपक्रम दशकापूर्वी राबवलेले होते, परंतु नवा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी स्वामींचं केंद्र होणं खूप गरजेचं आहे. सर्वात जास्त दुःख मुंबई आणि पडोशी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुंबईकरांना माहिती आहे, पालघरकरांना माहिती आहे. घरी गेलेला माणूस परत घरी वेळेत येईन का ही चिंता आजही आहे. म्हणून या सर्वांना दिलासा मिळावा, त्यांना सुख समाधान मिळावं, त्यांचं आरोग्य अबाधित राहावं, यासाठी स्वामींचे पाय धरावेत. शक्यतो
कोकणाच्या समुद्राकाठची माणसं शाकाहारी राहत नाहीत, परंतु त्यांनी शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करावा. मुंबईकरांना आणि समुद्राकाठी लोकांना मच्छी फार आवडते. आमच्या काही लोकांच्या स्वप्नात मच्छी जाते हो. त्यावर आमचा रत्नागिरीचा एक अभ्यास आहे, मी नंतर आपल्याला केव्हा तरी सांगेन, तो 2 तासाचा आहे, की मच्छी पूर्वी खाताना 10 वेळा विचार करून ती खाल्ली जायची त्या काळात. त्याचा मोठा इतिहास परशुरामानं त्यांच्या पुराणात लिहिलेला आहे, तपशील न बोलता. परंतु आपण यथाशक्ती त्याचं पालन करा. आपण जर नियमांचं पालन केलं तर सुख आपला पाठलाग करेल आणि दुःख पळून जाईल, हे वास्तव आहे. म्हणून पालघरकरांना पुन्हा एकदा आगामी पुढील वर्षाच्या शुभेच्छा सर्वांनाच आहेत. आपण या सेवेमध्ये सेवेकरी होण्याचा प्रयत्न करा. रोज 3 अध्याय स्वामी चरित्र, 11 माळा जप, पंचमहायज्ञ करा. एवढं जरी तुम्ही केलं, तुमच्या साऱ्या समस्या निवारण होतील. असं इथे वास्तुतज्ञांनी आपला परिचय दिलेला आहे. पुढचा विभाग कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आज आलेले दिसत नाहीत, परंतु ते दर शनिवारी येत असतात इथे आणि दिंडोरीमध्ये. त्यांचं काम ते बरोबर करतात. गरजूंना लोक न्यायालयातून न्याय देऊन कोर्टात चक्रा मारण्याचं काम बंद करावं. खरं तर शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये, त्याला शहाणं म्हणतात. म्हणून त्याप्रमाणे आपण कायदेशीर सल्लागारांच्या ज्ञानाचा वापर या देशातील गोरगरिबांची सेवा म्हणून करावा, हे कळकळीचं आवाहन. असो, पुढचा विभाग प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन सरकारपेक्षा चांगलं काम आपल्याला अध्यात्मातून कसं करता येईल, लोकांची व्यसनं कशी बंद होतील, तंटेमुक्त कसं होतील, या साऱ्या बाबी सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानात अस्तित्वात आहे. त्याचा आपण अवश्य वापर करावा, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग प्रशासकीय कामकाजानंतर दुर्ग अभियान प्रतिनिधी, देश विदेश अभियान प्रतिनिधी, बचत गट प्रतिनिधी, त्यानंतर याज्ञिकी प्रतिनिधी, हे सर्व प्रतिनिधी कार्यरत आहेत. त्यांनी याज्ञिकी प्रतिनिधी आज आलेले दिसत नाही, तथापि इथे भूकंप आणि वादळ रोखण्यासाठी काही उपाययोजना दिलेली आहे. बिना खर्ची काय रुपया लागत नाही. हा मारुतीचा ध्वज आहे. हा फडकवल्यानंतर त्या खाली बसून जर लांगुलास्त्र तथा हनुमान चालीसा वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ बंद होतं. तुम्ही पालघरहून समुद्रा काठून आलेला आहात, तिकडे नेहमी वादळं होतात. पालघर जिल्ह्यातल्या सर्व सेवेकऱ्यांनी या ध्वजाचा अभ्यास करा. मुंबईकरांचं वादळ येण्यापूर्वी 5-10 मिनिट आधी जर तो ध्वज फडकवला आणि त्या खाली बसून जर लांगुलास्त्र तथा हनुमान चालीसा वाचलं, मारुतीचं कुठलंही स्तोत्र वाचलं, मोजून 3 मिनिटात वादळ बंद होतं आणि पुढचे अनर्थ टाळतात. याला रुपया लागत नाही. हे कोण कोणाला सांगेन आणि का सांगावं, याचं महत्त्व आपण अबाधित ठेवू. ते भूकंप होऊ नये ते यंत्र आपण इथे उपलब्ध आहे. आपण पूर्वी किलारीला ज्यावेळी 93ला भूकंप झाला, त्यावेळी इथे लातूरकर साक्षीदार आहे. त्यावेळी पहिलं यंत्र आपण किलारीला बसवलं, तदनंतर भूकंप झाले नाही. तदनंतर भुजला बसवलं, भूकंप झाले नाही. तदनंतर कोयनेला बसवलं, मोठे भूकंप झाले नाही. म्हणून त्याकडेही आपण बघावं. देशाला देश पण टिकवायचा असेल तर ही सामाजिक बांधिलकी या कार्यानं आपणाला सुचवलेली आहे, तिचा आपण कृपया वापर करा. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती, हे आमच्या माता भगिनींनी समृद्ध आणि अद्यावत ही संस्कृती जिवंत ठेवलेली आहे. आणि त्यामुळंच या देशाला भारत माता जे बोललं जातं, अमेरिका माता, जर्मन माता कुणी म्हणत नाही, भारत माताच का म्हणतात? ते सारं योगदान
आमच्या भारतीय भगिनींचं आहे. गुरुचरित्रात उदाहरण दिलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेशांची एका दृष्टिक्षेपात एक दिवसाची बालकं बनवली. देवांची बालकं एका क्षणात बनवली जातात. एवढं सामर्थ्य भारतीय भगिनींचं आहे. म्हणून जिथे देव नतमस्तक आहे अशा देशाला भारत माता म्हटलेलं आहे. त्या देशात आपण राहत आहोत. म्हणून या देशातलं सर्व याज्ञिकीचं काम आज अभिमानानं भगिनी करतायत. स्वतः सत्यनारायण करतायत, साऱ्या पूजा स्वतः करतायत, श्री गुरुचरित्र स्वतः वाचतायत, सप्तशती वाचतायत, गायत्री मंत्र म्हणतायत की जे पुरोहितांना येत नाही त्यात भगिनी म्हणतायत. मधल्या काळात शंकराचार्यांसमोर आमच्या मुंबईतल्या 35 भगिनींनी बेडरपणे सप्तशती मुखोद्गत म्हणून दाखवली. संस्कृत न्यासासह त्यांनी तोंडात बोट घातलं. हे तर पुरोहितांना येत नाही म्हणले. परंतु एवढं तोंडात बोट घालून पुढचं काही नाही. त्यावर आम्हाला काही बोलायचं नाही. परंतु भगिनींनी ही भारतीय संस्कृती जिवंत ठेवलेली आहे. याचा सार्थकी अभिमान या देशवासियांना आहे. म्हणून वर्षभरात येणारे सण वार व्रत वैकल्य कुलधर्म कुलाचार देवी खंडोबा गोत्र ही सारी माहिती सेवेकरी भगिनींना आहे की वर्षातून एकदा तरी देवीला का जायचं, खंडोबाला का जायचं, नवरात्र कसे करावेत, कुलधर्म कुलाचार कसे करावेत, या सर्व बाबी प्रकर्षानं या मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीतून भगिनींना सांगत असतात. आणि आजच्या मितीला आज 2 प्रश्न भगिनी घेऊन आलेले आहेत. इथे शक्तिपीठांसह स्वामींना नमस्कार करता करता पालघरच्या सुद्धा काही भगिनी स्वामींना नमस्कार करता करता मनातलं काहीतरी सांगणार आहेत. आम्ही तसे मनकवडे माणसं आहोत. तुमच्या पोटात त्या आमच्या होटात आहे. तुम्ही आज 2 समस्या घेऊन आलेल्या आहात. एक, आमच्या कुटुंबातली व्यसनाधीनता स्वामींनी घालवावी. त्यासाठी इथे रुद्रयंत्र आहे. त्या रुद्रयंत्रावर महिम्न वाचून, तुमच्या नित्यसेवेत महिम्न आहे, ते वाचून ते तीर्थ भगिनींना दिलं किंवा भगिनींनी व्यसनाधीन असणाऱ्या लोकांना दिलं. महिन्याभरात सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य निर्व्यसनी आणि शाकाहारी होतील. कुठल्याही बुवा बाबांकडे जायची जरूर नाही. ते इथे आमच्या प्रतिनिधी थोड्या वेळात दाखवतायत. त्याला रुद्रयंत्र तथा शंकराची पिंड सर्वांच्याच घरी आहे. त्याचा आपण रोज वापर करावा. वेळ किती लागतो? 10-15 मिनिटं फार झाली. तुम्ही व्यसन घालवण्यासाठी 10-15 मिनिट तरी वेळ कृपया द्यावा, हे कळकळीचं आवाहन. अजून एक प्रश्न भगिनींनी आणलेला आहे. डोक्यावर वाढणारं कर्ज ते दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतंय. राहणीमान बदललेलं आहे, सर्वच बदल झालेला आहे. त्यामुळं पैसा पुरत नाही. पैसा येतो, टिकत नाही. उत्तर आहे, त्याचं नाव आहे श्रीयंत्र. ते कागदावरचंही दाखवा आणि हे दाखवा. इथे दोन्ही श्रीयंत्र उपलब्ध आहेत. या श्रीयंत्रावर कमळगड्ड्याची माळ अर्पण करून तुळशीच्या माळेवर, ती भगवान विष्णूंना प्रिय आहे, त्या माळेवर भगिनींनी विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र म्हणावा. नंतर श्रीसूक्त, नंतर व्यंकटेश स्तोत्र म्हणावं. या सगळ्या कृतीला अर्धा तास फार झाला. तुम्ही एक अर्धा तास जर रोज वेळ दिला आणि एक वाटीभर शिऱ्याचा प्रसाद म्हणून ही मराठी 5 अध्यायाची सत्यनारायणाची पोथी वाचली, तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वादासह डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येईल. तथापि ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावेत.
धन्यवाद. बरेच हात वरती आलेले आहेत. हात वरती असणाऱ्या भगिनींना धन्यवाद आहेत, परंतु ज्यांचे हात वरती नाहीत त्यांना सांगण्याची जबाबदारी पण आहे. तुम्ही त्यांना जबाबदारीपूर्वक सांगा, तुम्ही जे करता ते त्यांना सांगा आणि त्यांनाही कर्जमुक्त, दुःखमुक्त, संकटमुक्त करा, हे कळकळीचं आवाहन घरचे घरी करतायत. म्हणून आज इथे रात्रसेवा करणारे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी हा उपक्रम इथे राबवा. तुम्हाला पेपर घेऊन कर्जमुक्त होण्याचा प्रश्न विचारण्याची वेळ ही अष्टपीठ आणि स्वामी येऊ देणार नाही. बघा, तुमची इच्छा असेल तुम्ही रात्रीच्या प्रहरात केव्हाही करू शकतात. असो, हे 18 विभाग मानव घडवणे, त्यांना सन्मार्गाला लावणे, दुःखमुक्त करणे, कर्जमुक्त करणे आणि सेवेकऱ्यांचं ग्राम अभियान जनमानसामध्ये पोचवणं, हे अभूतपूर्व कार्य या सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानातून केलं जातं, हे आपणाला माहीत असावं. असो, या सर्व बाबी आपणासमोर मांडलेल्या आहेत. मी अधिक वेळ आपला घेणार नाही. आपण सकाळपासून इथे बसलेला आहात. मानाजीराव फार वेळ आपल्याजवळ राहत नाही. तास दीड तासानंतर पुढच्या कथाव्यथा मानाजीराव आपल्याला सांगत असतात. घरी गेलंच पाहिजे, गाडी पकडलीच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, आज सणाचा दिवस आहे, वगैरे वगैरे. या सर्व गोष्टी मनाला मुरड घालून आपण आलेला आहात. म्हणून पुनश्च एकदा आजच्या सणाच्या आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक नव्हे अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. सामुदायिकरित्या आपण थोड्या वेळानं नियोजनकार सांगतील त्याप्रमाणे राष्ट्रगीत, प्रार्थना, पुढचे उपक्रम याची ते नियोजनकार माहिती देतील. तोपर्यंत आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.